वीरप्पनला श्रीनिवासनच्या छातीतून रक्त उसळताना पाहायचं होतं. त्याला काही कळायच्या आधीच वीरप्पनने त्याची बंदूक घेऊन गोळी झाडली. त्याचं शिर छाटलं आणि हातही. याच हातांनी श्रीनिवासनवर वीरप्पनने मशीन गन रोखली होती. वीरप्पनने त्याचं डोकं आठवण म्हणून ठेवून घेतलं. हस्तिदंत आणि चंदनाची तस्करी करणारा कुख्यात डाकू वीरप्पनच्या तोंडून हे शब्द निघाले. वन अधिकारी भारतीय वन सेवेतील पंडिलापल्ली श्रीनिवास यांच्या हत्येनंतर. एका बाजूला होता कायद्याचा रक्षक वन अधिकारी श्रीनिवास आणि दुसऱ्या बाजूला होता जंगलचा राजा वीरप्पन. एक जण वनांचं रक्षण करायला लढत होता, तर दुसरा त्याच वनातून सोन्यासारखं चंदन आणि हस्तिदंत चोरत होता. दोघांचं ध्येय वेगळं, पण जंगल तेच. आणि शेवटी रक्ताच्या बदल्यानं संपलेली एक इतिहासातील खरी कहाणी. श्रीनिवास आणि वीरप्पन यांची अखेरची भेट 1991 साली झाली. पण त्याच्या 5 वर्षांपूर्वी या दोघांचा आमनासामना झाला होता. आपल्या बहिणीच्या मृत्यूसाठी वीरप्पन श्रीनिवास यांना जबाबदार धरत होता. त्यामुळे तो व्यक्तिगत राग त्याच्या मनात होता. श्रीनिवास यांनी आपल्या कर्तव्याप्रती दाखवलेल्या निष्ठेखातर त्यांना कीर्तिचक्र हा भारतातील दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान केला गेला. नोव्हेंबर 1986 मध्ये कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे सार्क साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन्स ची बैठक होत होती. श्रीलंकेचे राष्ट्रपती जयवर्धन येणार होते. त्यामुळे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. या बाजूला श्रीलंकेतील तमिळ अतिरेकी संघटना LTTE डोकं वर काढायला सुरुवात केली होती. कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाप्रमाणेच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. संशयितांची धरपकड सुरू होती. अशा वेळी बंगळूरमधील बस स्थानकाजवळ एक संशयित थांबला होता. तुझं नाव काय आहे? कुठून आलास? बँगलोरला का आलास? कुठे उतरलास? इत्यादी मूलभूत प्रश्नांची त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. शिवाय त्याला कन्नड भाषा येत नसल्याने त्याला ताब्यात घेऊन जयनगर पोलीस ठाण्यात पाठवलं गेलं. चौकशीत त्याची वीरप्पन अशी ओळख पटली. वीरप्पनचा जन्म कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील गोपीनाथम गावात एका गरीब कुटुंबात झाला. हे गाव चंदनाची झाडं आणि हत्तीच्या कळपांनी वेढलेल्या जंगलाच्या मधोमध वसलेलं आहे. हीच चंदनाची झाडं आणि हत्ती नंतर वीरप्पनच्या ओळखीचा भाग बनणार होती. तमिळनाडूच्या सीमेवरती वसलेलं असल्याने वीरप्पन आणि त्याची टोळी एका राज्यात गुन्हे करून दुसऱ्या राज्यात पळून जायची. त्यांच्या कारवायांबद्दल माहिती होती, पण त्यांना अटक होऊ शकली नाही. कर्नाटक आणि तामिळनाडू पोलिसांना बऱ्याच कालावधीनंतर चूक लक्षात आली आणि त्यांनी संयुक्त विशेष कार्यदलाची स्थापना केली. 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा मंजूर झाल्यानंतर अनियंत्रित हत्तींच्या शिकारीला आळा घालण्यात आला. वीरप्पनचा प्रतिस्पर्धी तस्करीच्या व्यवसायातून निवृत्त झाला. आता वीरप्पनला मैदान मोकळं होतं. चामराजनगर येथे तैनात वन परिक्षेत्र अधिकारी P. श्रीनिवास यांनी वीरप्पन, त्याच्या कारवाया, त्याचे संपर्क यावरती खूप माहिती गोळा केलेली होती. त्यामुळे वीरप्पनची केस श्रीनिवास यांच्याकडे सोपवण्यात आली. वीरप्पनचं कथित चंदन तस्करीचं जाळं, त्याची शिकार करण्याची पद्धत, त्याचे ग्राहक, गोदाम यांच्यावरती छापेमारी सुरू झाली. सुमारे महिनाभर या कारवाया सुरू होत्या. वीरप्पनची अटक औपचारिकरित्या दाखवण्यात आली नाही, कारण तसे केल्यास त्याला वैधानिक तरतुदीनुसार न्यायालयात हजर राहणे भाग पडले असते. फॉरेस्ट सेलने वीरप्पनचा ताबा घेतला होता. बोडीपडगा येथील फॉरेस्ट गेस्ट हाऊसमध्ये पोलीस हवालदार आणि वनरक्षक वीरप्पनवरती लक्ष ठेवून होते.
एके दिवशी श्रीनिवास काही कामासाठी बाहेर गेले होते. पहाऱ्यावरच्या पोलिसांनी ढिलाई दाखवल्याने वीरप्पन पळून जाण्यात यशस्वी झाला. श्री गोपालन यांनी चंदन तस्कराची नावं, फोटो, गाव, वय, टोळ्या, पुरवठादार अशी माहिती गोळा करायला सुरुवात केली. जंगलातील दळणवळण सुधारण्यासाठी वन विभाग आणि पोलीस यांच्याकडून वायरलेसचं जाळं पसरवलं गेलं. माहिती कमीत कमी वेळात मिळवण्यात याचा फायदा होऊ लागला. माध्यमांमध्ये बातम्या आल्या की वीरप्पनबद्दल माहिती देण्यासाठी वन विभाग, पोलीस किंवा विशेष टास्क फोर्सच्या कर्मचाऱ्यांकडनं काही वेळा गावकऱ्यांचा छळ करण्यात आला, ज्यामुळे ते वीरप्पनकडे आकर्षित झाले. मात्र वीरप्पननेही एखादा माणूस वन खात्याचा किंवा पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरनं त्यांचं डोकं छाटून गावातच त्याला फासावर लटकवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांप्रमाणेच वीरप्पनलाही आसपासची जंगलं, तिथल्या नद्या, नाले, प्राणी, पक्षी, वनस्पती आणि वनौषधीची खडानखडा माहिती होती. त्यामुळे तो STFला मात देऊ शकला. ही जंगलं इतकी घनदाट होती की काही ठिकाणी सूर्यप्रकाश कधी पोहोचलाच नसेल, ना कुठल्या बाहेरच्या माणसाने पाऊल ठेवलं असेल. 1987 मध्ये श्रीनिवास यांची कर्नाटकातील कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या चिकमंगळूर भागामध्ये बदली झाली. पण वीरप्पनला गाठण्याची त्यांची उर्मी तशीच होती. ते अधेमध्ये बसने चामराजनगर गाठायचे आणि नवीन खबरी तयार करायचे. आपल्या तपासाला आणि कारवायांसाठी पूरक माहिती मिळवायची. एप्रिल 1990 मध्ये वीरप्पनने त्याचा पाठलाग करणाऱ्या 3 पोलिसांवर आणि एका हवालदारावरती हल्ला केला. या घटनेनंतर कर्नाटक आणि तामिळनाडू सरकारने संयुक्त टास्क फोर्स तयार करण्याचा निर्णय घेतला. या टास्क फोर्ससाठी श्रीनिवास यांची निवड झाली आणि ते भारतात परतले आणि मे 1990 मध्ये या टास्क फोर्समध्ये सामील झाले. स्थानिकांमध्ये वीरप्पनची प्रतिमा रॉबिनहूड सारखी होती. गोष्टीमधलं असं एक पात्र जे श्रीमंतांना लुटून किंवा तस्करी करून गरिबांना मदत करतं. यासाठी तरुणांना वीरप्पनच्या टोळीत सामील व्हायचं होतं. वीरप्पनच्या लोकांना माहिती पुरवणे, त्यांच्या हालचाली गुप्त ठेवणे आणि त्यांना वस्तू पुरवण्याचे काम करत असत. जर मरियम्माने मुथुलक्ष्मीबद्दलची सर्व माहिती उघड केली नसती तर तिला विवस्त्र करून विजेचे झटके दिले जाण्याची धमकी मिळत असे. हे ऐकून मरियम घाबरली. मुथुलक्ष्मीच्या म्हणण्यानुसार वीरप्पनने आपल्या बहिणीला लिहिले, जर तुला श्रीनिवास आता भेटला तर त्याच्यावरती गरम तेल ओतून त्याला ठार मार, अन्यथा तू माझी बहीण नाहीस. त्याच्या काही दिवसातच मरियम्माने आत्महत्या केली. त्यामुळे वीरप्पन भडकला. STFचे लोक वीरप्पनशी संबंधित एकही प्रकरण सोडवू शकले नाहीत. तर दुसरीकडे श्रीनिवासने एकट्याने 22 लोकांना आत्मसमर्पण करायला लावले. तिकडे अर्जुननची तुरुंगातून सुटका करण्यासाठी श्रीनिवासने त्याच्या वैयक्तिक संबंधांचा वापर केला. 12 सप्टेंबर 1991 रोजी श्रीनिवास यांनी त्यांचा 37वा वाढदिवस साजरा केला. मरियम्माच्या मृत्यूमुळे वीरप्पन खूप संतापला होता, पण श्रीनिवासला याची माहिती नव्हती. STF मधील त्यांचा कार्यकाळ संपला होता. परंतु अर्जुनन परतल्यावरती काही चांगली बातमी घेऊन येईल अशी श्रीनिवास यांना आशा होती. त्यामुळे त्यांनी वरिष्ठांकडे 15 दिवसांची मुदत मागितली. श्रीनिवासला दिलेल्या कीर्तिचक्रातील मजकुरानुसार एके दिवशी श्रीनिवास काली मंदिरामध्ये पूजा करत असताना अर्जुनन आला आणि त्याने श्रीनिवासला सांगितले की वीरप्पन शस्त्र खाली ठेवू इच्छितो. श्रीनिवासांसोबत एकही पोलीस नसावा अशी अट त्यांनी घातली. 9 नोव्हेंबरच्या पहाटे निशस्त्र श्रीनिवास अर्जुनसह गोपीनाथमहून निघाले. सुमारे 6 किलोमीटरचे अंतर कापल्यानंतर अर्जुनन एका झऱ्याच्या काठावरती विश्रांती घेण्यासाठी थांबण्यास सांगितले. वीरप्पनच्या टोळीचा सदस्य
कोलांडे याने त्याच्यावरती गोळी झाडली. वीरप्पन आणि श्रीनिवासन या नाट्यातला हा शेवटचा अंक उलगडत असताना वीरप्पनने त्याचाच भाऊ अर्जुननचा उपयोग केला आणि आपल्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेतला. श्रीनिवास यांच्या शरीरावरती पेट्रोल टाकून आग लावण्यात आली. त्यांचं डोकं आणि हात दोन्ही छाटले गेले. वीरप्पनने आपल्या गावात, वन विभागात आणि विशेष टास्क फोर्समध्ये एक उदाहरण घालून देण्याचा प्रयत्न केला. दिनांक 18 ऑक्टोबर 2004 रोजी वीरप्पन आणि इतर 3 साथीदारांना तामिळनाडू पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने कंठस्नान घातलं. वीरप्पनला पकडण्यासाठी हजारो लोकांना कामी लावत कोट्यावधी रुपये खर्च झाले होते. वीरप्पनसारख्या गुन्हेगाराला संपवायला 20 वर्ष लागली. हजारो जवानांनी प्राण धोक्यात घातले. पण शेवटी काय जिंकलं? कायद्याचा विजय झाला आणि निष्ठावान श्रीनिवास यांच्या बलिदानानं आपल्याला एक संदेश दिला. कायद्याच्या मार्गावर चालणाऱ्याला शेवटी इतिहास हा सलाम करतोच. आजही श्रीनिवासांचं नाव घेतलं की डोळ्यात आदर दाटतो, कारण त्यांनी जंगलातला राक्षस संपवला नाही, पण मानवी स्वार्थावरती प्रकाश टाकला. एका गुन्हेगारामध्ये नेहमी परिस्थिती आणि लोभ दडलेला असतो, पण न्याय, निष्ठा आणि देशप्रेम ह्या मूल्यासाठी उभा राहणारा प्रत्येक श्रीनिवास समाजाला दिशा देतो. जंगल, प्राणी, निसर्ग यांचं रक्षण करणं म्हणजे केवळ नोकरी नाही, ती एक जबाबदारी आहे जी अनेकांनी जीव देऊन निभावली. वाईट कितीही मोठं असो, शेवटी न्यायाचं आणि सत्याचं साम्राज्य टिकतं. जर तुम्हाला श्रीनिवास यांच्या बलिदानाची ही खरी कथा मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, त्याचं नाव लोकांपर्यंत पोचण्यासाठी शेअर करा आणि अशाच वास्तव कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक गडावरती जुन्या तुपाचे रांजण का भरून ठेवत असत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार राज्याच्या प्रत्येक गडावरती जुने झालेल्या तुपाचं रांजण भरून ठेवलं जात असत. अशा तुपाचे रांजण भरून ठेवल्याचे आदेश का दिले असावेत? वयानं मोठे असलेल्या लोकांना कदाचित याचं उत्तर नक्की माहीत असावं. 16व्या शतकात मोठे मोठे डॉक्टर किंवा मोठे दवाखाने किंवा सुविधा नव्हत्या, हे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल. त्या काळामध्ये खूप साऱ्या लढाया व्हायच्या आणि अनेक मावळे सैनिक जखमी व्हायचे. मग ह्या सगळ्यांवरती उपचार कसे व्हायचे? तर तुम्हाला वाटत असेल की त्या काळात वैद्य होते. हो, वैद्य होते. त्यासोबत एखाद्या मावळ्याला झालेली जखम लवकर भरून निघावी व तो मावळा पुन्हा लढाईसाठी सज्ज व्हावा म्हणून एक जालीम उपाय केला जात असे. तो उपाय म्हणजे जुनं झालेलं तूप. ते ह्या वेळेचं सर्वात जालीम उपाय होता. परंतु जखमेचा विचार न करता प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांना मात्र हा जखमेवरचा उपचार नकोसा वाटत असे, कारण त्या जखमेवरती ह्या तुपाची खूप जालीम फरक पडत असत. त्या जखमांमध्ये पू होत नसे, जखमा कोरड्या पडत असत आणि त्यामुळे जखमा लवकर भरून येत असत. मात्र हे तूप लावल्याने भयंकर आग होत असे. इतकी भयंकर आग की जखमेवरती आपण मीठ चोळल्यानंतर जी आग होते अगदी त्याहूनही जास्त आग व्हायची. त्या व्यक्तीला ते तूप जखमेवर लावल्यावरती होत असे आणि म्हणूनच सारे मावळे तूप लावायला थोडे घाबरत असत. शिवाजी महाराज हे आपल्या सैन्याला अगदी आईबापाच्या मायेनं जपत असत आणि ते जखमी मावळ्यांना हे तूप लावण्याची आज्ञा देत असत. आणि एकदा का राजांनी आज्ञा दिली की मावळ्यांना तूप लावणं भाग पडत असे. यासाठी गडावरती तुपाच्या भाकरी